मित्रांनो नमस्कार, मी नरेश कोता, आपलं मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत। मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये असे बघितले होते की आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये नको असणाऱ्या वेबसाईट कशा ब्लॉक करायच्या, आणि त्याच व्हिडिओचा पुढचा भाग म्हणून आपण या व्हिडिओमध्ये असे बघणार आहोत किंवा अशी सेटिंग करणार आहोत ज्यामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या वेबसाईट म्हणजे उदाहरणार्थ google.com किंवा youtube.com याच वेबसाईट आपल्या मशीन मध्ये चालू होतील आणि बाकीच्या ज्या वेबसाईट आहेत त्या ऑटोमॅटिकली ब्लॉक होतील। सुरुवातीला आपण बघू की माझ्या लॅपटॉपवर YouTube, गुगल किंवा इतर वेबसाईट चालू होत आहेत की नाही। तुम्ही आता बघत असाल की माझ्या लॅपटॉपवर या सगळ्या वेबसाईट चालू होत आहेत। हे कसे करायचे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याकरिता आपण कंट्रोल पॅनल ओपन करावे, डाव्या साईडला असणाऱ्या कॅटेगरी आयकॉनला क्लिक करून स्मॉल आयकॉन सिलेक्ट करावे। या ठिकाणी इंटरनेट ऑप्शन असे तुम्हाला दिसेल, ते सिलेक्ट करा आणि ओपन करा। यामध्ये इंटरनेट प्रॉपर्टीज मध्ये जाऊन कनेक्शन हे ऑप्शन सिलेक्ट करावे। आता लँड सेटिंग मध्ये जावे आणि या ठिकाणी प्रॉक्सी सर्व्हरच्या खाली असणाऱ्या यूज प्रॉक्सी सर्व्हर फॉर युअर लँड या ऑप्शनला टिक मार्क करावे। यामध्ये खालील प्रमाणे आयपी ऍड्रेस टाइप करावे। ऍड्रेस मध्ये 127.0.0.1 टाइप करून पुढील पोर्ट मध्ये 80 पोर्ट असे टाइप करावे। आता याच ठिकाणी ऍडव्हान्स टॅब मध्ये जाऊन प्रॉक्सी सेटिंग ओपन करावी। या ठिकाणी एक्सेप्शन या ऑप्शन मध्ये मला ज्या वेबसाईट लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये वापरायच्या आहेत त्याच वेबसाईट या ठिकाणी टाइप कराव्या। उदाहरणार्थ मला माझ्या मशीन मध्ये किंवा माझ्या लॅपटॉप मध्ये गुगल आणि युट्यूब याच दोन वेबसाईट चालू व्हाव्यात आणि बाकीच्या सगळ्या वेबसाईट ब्लॉक व्हाव्यात। ब्लॉक होण्याकरिता खालील प्रमाणे वेबसाईट टाइप कराव्यात। हे करण्याकरिता आपण www.youtube.com परत एकदा youtube.com आणि गुगल करिता www.google.com आणि google.com असे टाइप करावे आणि ओके या बटनला क्लिक करा। आता तुम्ही बघू शकाल की असे केल्यानंतर माझ्या लॅपटॉप मध्ये किंवा माझ्या मशीन मध्ये या दोनच वेबसाईट म्हणजे युट्यूब किंवा गुगल चालू होत आहेत आणि बाकीच्या सर्व वेबसाईट ब्लॉक झालेल्या दिसत आहेत। म्हणजे बाकीच्या वेबसाईट ओपन करताना नो इंटरनेट असे मेसेज आपल्याला डिस्प्ले होतो। ही जर तुम्हाला सेटिंग नको असेल तर परत इंटरनेट ऑप्शनला जाऊन कनेक्शन मध्ये जाऊन लाईन सेटिंग मध्ये प्रॉक्सी सर्व्हरला अनचेक करा। म्हणजे असे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये सर्व वेबसाईट परत चालू होतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, परत एकदा भेटू नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।